आज आपण ढोबळी मिरची जी बारीक असते ना ती मस्तपैकी कोरून अशी त्याची भरलेली मिरची करायची आहे. मस्त चमचमीत आणि छान लागते. ती कढईत परतून पण करता येते आणि कुकरमध्ये गडबडीच्या वेळेला शिजवून पण करता येते. ती आता कशी करायची ते आपण बघू. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. आता हे 7-8 मिरच्या अशा मी कोरून काय घेतलेल्या आहेत सगळ्या. त्यातल्या बिया आणि गर त्यातला आतला जो असतो तो काढून टाकलेला आहे. कोथिंबीर, कांदा, तांबडं तिखट, जिरे, तेल आणि मीठ हे सगळं आपल्याला लागणार आहे. आता आपण करायला सुरुवात करू. पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट घेणार आहे, कारण आपल्याला ज्यात सारण भरायचं आहे हे शेंगदाण्याच्या कुटाचंच करायचं. त्याला खोबरं वगैरे चालत नाही, नाही तर ते गोड होतं. त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला पाहिजे तेवढी घालून घ्यायची. कोथिंबीर, परत कांदा बारीक चिरलेला घ्यायचा बरं का. कांदा भरपूर घ्यायचा. साधारण 1 किंवा 2 कांदे घेतले तरी चालत आहेत त्याला, आणि त्याला पाणी पण थोडंसं रस आपल्याला ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्ये कच्चे जिरे, हे जिरे घालायचे, थोडीशी हळद घालायची, थोडा हिंग घालायचा आहे, आणि तांबडं तिखट किंवा कांद्याचं तिखट, आणि गोडा मसाला किंवा धने जिऱ्याची पावडर. आता ह्याच्यामध्ये कच्चं तेल थोडंसं ओतायचं आहे, आणि ह्याच्यात आता मी मिश्रण पाण्यामध्ये भिजवून घेते. थोडं कच्चं तेल ओतून घ्यायचं बरं का, सगळीकडे पसरवून घ्यायचं ते. हे असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आपला हा मसाला एवढा सैलसर आपण भिजवलेला आहे. आता ह्या मिरचीमध्ये तो भरून घ्यायचा आहे सगळा. आता ही अशी मिरची एक एक सगळी मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. सगळा मसाला असा भरून झालेला आहे. आता हे जे मसाला आहे हा वाया जाऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये पाणी घालून हेच पाणी त्याच्यामध्ये शिजायला टाकायचं आहे. हे सगळं असं घ्यायचं म्हणजे काहीही वाया जात नाही त्यातलं. आता ह्या पाण्यामध्येच आपण ते शिजून घ्यायचं सगळं. आता मी हे कुकरला लावणार आहे. आपण ही आता ढोबळी मिरची भरून मगाशी घेतलेली आहेच आहे. आता कुकरमधनं काढलेली आहे ती आता आपण फोडणी टाकूया. नेहमीप्रमाणे मोहरी, जिरे, हिंग आणि हळद. गॅस लहान करायचा, हळद हे सगळं टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, तिखट, मीठ सगळं मिरचीचा मसाला भरताना आपण टाकलेला आहेच आहे त्याच्यामध्ये. तर ते आता डायरेक्ट फोडणीतच टाकायचे. गॅस कमी करायचा आणि ही भरलेली एक एक जी मिरची आहे ह्याच्यात सोडायची. परतून झालेली आहे ती. त्याच्यामध्ये पाणी जे आहे थोडं साठलं पाहिजे, ते आपण जरासं आटवून द्या. जरा खूप उकळी येऊ दे जरा. मिरची कुकरमध्ये शिजवल्यामुळे ती शिजवून घेतलेलीच आहे, त्यामुळे त्याला काही जास्त शिजवावं लागणार नाही आहे. मसाला सगळा आतमध्ये ढोबळी मिरचीच्या आत आहेच आहे. आता हे जे आपण पाणी जे आहे, रस जो ठेवलेला आहे तो थंड झाल्यानंतर जरासा घट्ट होतो. आता हा भाताबरोबर पण खाता येईल, भाजीबरोबर पण खाता येईल, डब्यातही थोडासा फार नेता येईल. अशा पद्धतीने ही ढोबळी मिरची करायची. मी आता गॅस घालवते आणि हे नंतर घट्ट होणार आहे. बघा ही छान अशी ढोबळी मिरची आपली तयार झालेली आहे, दिसते ना.